म्हणतो की म्हणजे आपण शेवटी सर्वात शेवटी माकडणीची गोष्ट माहिती आहे की आपण सर्वात शेवटी आपल्या शरीरावरती प्रेम करतो आणि ते करत असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये डावं उजवं बघतो. उजवा हात फ्रॅक्चर झाल्यानंतर आपल्याला वाटतं की डावा झाला असतं तर चाललं असतं, उजवा झाला म्हणजे खूप माझं बिघडलं. तर हे करता 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 शेवटी आपण एका ठिकाणी येतो की मग आपण नेमकं प्रेम कशावर करतो, तर आपण आपल्या श्वासावर प्रेम करतो. आणि ज्याला समोरचा श्वास निश्वास कळला ते फार जवळ येतात, ते मित्र होतात. आणि अशा प्रकारे अनेक मित्रमंडळी मी जमली म्हणून मला वाटतं मला तुम्ही अजातशत्रू म्हणत असाल. आणि हे सगळं करत असताना मी माझ्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या तनाची काळजी घेतो तशी मनाची पण घेतो. त्यांच्या मनात शिरतो, ते मित्र होतात. अशा प्रकारे हा प्रवास झाला. हे सगळं तुमचं आणि यश याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. तुमचं हे सगळं मित्रपरिवार आणि तुम्ही अशा पद्धतीनं जे प्रेम करता तुमच्या मित्रपरिवारावर. आणखी थोडं पुढे जाऊया, मनगाणाकडे जाऊया. कादंबरी नेमकी सुचली कशी, काय आहे, खूप उत्सुकता लागली आहे सगळ्यांना, कारण नाव हे वेगळं आहे. त्याच्याकडे नंतर जाऊया. हे सुचलं कसं? माझ्या आईचं वय आहे 86 वर्ष आणि तिच्या वाढदिवसाला दरवेळी मी तिला काहीतरी छोटं, म्हणजे जेव्हा मी शाळेमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा मी तिला एखादा छोटा गजरा घेऊन यायचो, फूल घेऊन यायचो. कोकणातली ती, त्याच्यामुळे तिला आबोलीचा वळेसर खूप आवडायचा. आणि जसं शक्य होतं तसं आम्ही तिला काहीतरी देऊन तिचा वाढदिवस आम्ही साजरा करायचो. आता मला असं वाटलं की काहीतरी वेगळं द्यायला हवं तिला वाढदिवसाला. पण आई ही अशी व्यक्ती असते ना की तिला आपण सोन्या चांदीत आपण तिची तुलना नाही करू शकत. भले अगदी ठरवलं की तिला काहीतरी सोन्याचा हार द्यावा, तर तो शेवटी ती काही घेऊन जाणार नाही, बरोबर तिच्याबरोबरच राहणार, इथेच राहणार तो. तर काहीतरी वेगळं द्यावं. मग मी शोधायला लागलो की काय हिच्यामध्ये वेगळं काय. अनेकांना आई असते, त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात, हिच्यात वेगळी गोष्ट कोणती आहे. तर ती सुगरण, खूप छान पदार्थ बनवणारी. आणि असंच बसलेलं असताना मी तिला विचारलं की अरे ते जुने तुझे पदार्थ आहे त्या पदार्थांची नावं सांग. आणि ती नावं ज्या वेळेला मी ऐकली ना त्यावेळेला मला वाटलं की अरे हो, हिनी फार माझ्या लहानपणी असताना हे पदार्थ बनवले, त्याच्यानंतर ह्या पुढच्या पिढीला हे पदार्थ नाही माहीत, म्हणजे नामशेष होत चाललेले आहेत. तर हे आपण लिहून काढूया का म्हणून ते लिहून काढले, एक गंमत म्हणून लिहून काढले. आणि ह्याचं पुस्तक करून आपण हे पुस्तक तिला वाढदिवसाला आपण तिला प्रेझेंट देऊया असं डोक्यामध्ये होतं. मग त्याच्यात आलं की नुसतं हे पुस्तक आपण जर तिला दिलं तर त्यात काय वेगळं झालं, म्हणजे काही वेगळेपणा त्याच्यामध्ये नाही. हल्ली अशा पद्धतीची पुस्तकं, पाकशास्त्रावरची पुस्तकं बरीच आहेत, त्याच्यात वेगळेपणा काय आहे. मग असं झालं की ही कोकणातून मुंबईमध्ये आलेली, हिचं जे लहानपणापासूनचं आतापर्यंत आयुष्य आहे याच्यामध्ये घडत गेलेले जे टप्पे आहेत हे टप्पे आपण लिहूया का. म्हणून त्या ज्या मला माहीत असलेल्या कथा, काही तिने सांगितलेल्या कथा, ह्या ज्या होत्या ह्या त्याच्यामध्ये घेतल्या. हा सगळा सत्यकथा, त्याच्यात कुठेही एक्झॅगरेशन नाही, कल्पना वगैरे असं काही नाहीये. प्रत्येक गोष्ट त्याच्यातली खरी आहे. आणि ती लिहिताना मला अडचण आली. मी म्हटलं की हे तिची भाषा मालवणी, म्हणजे माझी मायबोली मालवणी, जरी मी मराठी बोलत असलो तरी. तर मलाही खूप छान मालवणी येतं. माझ्या पुढच्या आमच्या पिढीला, माझ्या मुलीला वगैरे, पुतण्यांना, त्यांनाही मालवणी चांगलं येतं. तर ही भाषा आम्ही जपली आहे. अनेक लोकांना जर विचारलं की तर नाही म्हणे कळते पण समजत नाही. तर आमचे डॉक्टर विजय आसगावकर म्हणून आहेत, मधुमेह तज्ज्ञ, त्यांना मी म्हटलं सर असं असं आहे, काय करायचं, मराठीत लिहायचं की मालवणीमध्ये लिहायचं, मला प्रश्न पडलाय. तर ते म्हणाले नाही तू मालवणीतच लिह, अन्यथा एखाद दिवशी कधीतरी ही भाषा जी आहे ही भाषा डेड लँग्वेज म्हणून घोषित केली जाईल. आणि त्याच्यानंतर लिहायला सुरुवात केलं. सांगायला काय हरकत नाही की मालवणी बोलणं जेवढं सोपं असतं तेवढं मालवणी लिहिणं थोडं कठीण आहे. पण ते लिहिलं आणि त्याच्यानंतर त्याला नाव देण्याचं ज्या वेळेला, तर एकीकडे रेसिपी बुक आहे आणि एकीकडे ही ऑटोबायोग्राफी असं आहे. याच्यावरती खूप विचार केला आणि मला त्याचं नाव सुचलं मनगाणं. ह्या मनगाण्याचे दोन अर्थ आहेत. एक असा आहे की मनगाणं हा एक पदार्थ आहे गोव्यातला, म्हणजे साबुदाण्याची खीर जशी करतात तसं त्याच्यात काजू, चण्याची डाळ वगैरे घालतात आणि खिरीसारखा तो पायस या स्वरूपातला पदार्थ हा तिथून कोकणात आलेला. आणि हा पदार्थ म्हणून सुद्धा, आणि ते जे पुस्तक झालं त्याच्यामध्ये जे काही विचार मांडले गेले, ज्या गजाली आल्या, मालवणीमध्ये गोष्टींना गजाली म्हणतात, गप्पा मारल्या तर त्या गजाली. तर
ते एक मनातलं गाणं, आतमधल्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या वेळेला बाहेर येतात, आपण कोणाकडे तरी त्या शेअर करतो, त्यावेळेला ते खूप छान वाटतं. म्हणजे मला नाही वाटत की ही कादंबरी म्हणजे झाल्यानंतर ते सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये आपली आई दिसते. ते वाचल्यानंतर तो माणूस नकळत का होईना तो त्याच्या गावी जातो की जे हल्ली जायला होत नाहीये, मिळत नाहीये. किंवा आता जर कोणाला तरी विचारलं ना मुलांना की तुमचं ही काकी, मामी वगैरे ह्या सगळ्या लोकांना ते अँटी ह्या एका प्रकारामध्ये बांधून ठेवतात. आणि ही त्यावेळी कमी याच्याकडे यायला लागलो. हो, तर त्यामुळे हा माझा मामे भाऊ आहे, अमुक आहे वगैरे असं होत नाही त्याच्यामध्ये. आणि ही नाती कुठेतरी महत्वाची आहेत, ती जपायला पाहिजेत, तर आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटलं आणि मग ती कादंबरी झाली. खूप छान. नक्कीच प्रेक्षकांना ही कादंबरी आवडेल. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आमचा हा गप्पांचा कार्यक्रम असा सुरू राहणार. एक छोटासा ब्रेक घेऊया. हितगुजमध्ये पाहत रहा झी 24 तास. आनंदाच्या प्रसंगी नफाकातर्फे तुम्हाला ढगभर शुभेच्छा. नवीन पेप्सोडेंट जर्मी चेक मॅग्नेट्सचा छोटा पॅक फक्त 10 रुपयात. याला सगळं माहित आहे. आमची नक्कल करण्याने नव्हे रमाबाई साहेब, तर आमच्याप्रमाणे बुके शिकून अभ्यास करण्याने प्रेम वाढेल. कळले? हो. उंच माझा झोका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठीवर. Vanessa Dio Mist, fragrance that lingers. नवीन पेप्सोडेंट जर्मी चेक मॅग्नेट्सचा छोटा पॅक फक्त 10 रुपयात. याला सगळं माहित आहे. वाव, इतका उजळपणा काय लावलंस? फेअर अँड लव्हली आणि फेअर अँड लव्हली दोन वेगवेगळे नवीन फेस वॉश आणि आपलं क्रीम. डबल ऍक्शन उजळपणासाठी पहिल्यांदा फेअर अँड लव्हली मल्टीव्हिटॅमिन फेस वॉश, नंतर मल्टीव्हिटॅमिन क्रीम. डबल ऍक्शन उजळपणा दररोज. फेअर अँड लव्हलीचा नवीन फेस वॉश फक्त 20 रुपयात. पुराना मानो वैनिश है. मग गप्प का बसलायस? चल ना. तोंड उघडलं तर मारून टाकतील यार. घाबरून गप्प बसणं ओल्ड आयडिया. नवीन आयडिया ट्रान्सफर कर. तोंड न उघडता सगळं बोलून टाक. एक 3G मोबाईल अपलोड आणि इंटरनेट झालं न्याय मिळवण्याची नवी आयडिया. पण कुठे आहे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार? बोलवा. माझे बुजुर्ग मित्र हो आहे. 25,83,000 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत मिलॉर्ड. प्रत्यक्षदर्शी साक्षी. नवीन आयडिया. न्यायालय. आयडिया 3G स्मार्टफोन, युट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंटरनेटच्या पॉवरसह. झी 24 तास अनन्य सन्मान 2011च्या या सोहळ्यात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मला कुणाची मदत नाहीये. स्वतः माझ्या बायका सेक्स वर्कर मला मदत करतील. मला त्यांचा अधिक गौरव करावासा वाटतो ज्यांनी या लोकांचा शोध घेतला. इन असोसिएशन विथ लोकसत्ता, लोकमान्य लोकशक्ती, ऑफिशियल बँकर TJSB बँक, नातं व्यवसायापलीकडचं. असोसिएट स्पॉन्सर राम बंधू, मसालायुक्त पापड आटा, आयडियल E-लाईन, कोचिंग फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, टाटा सुमो गोल्ड, इसका नहीं कोई तोड, ऍक्सिस बँक, बढ़ती का नाम जिंदगी आणि LIC जीवन अंकुर. तुमच्या मुलाच्या भवितव्याची खात्री बाळगा पूर्णपणे. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण डॉक्टर श्याम नाबर यांच्याबरोबर गप्पा मारतोय. पुन्हा एकदा जाऊया आपल्या चर्चेकडे. तुम्ही मनगाणाचे खरं तर लेखक आहात, मात्र वाचक म्हणून तुम्हाला यातला कुठला एखादा प्रसंग खूप आवडला, आम्हाला काय सांगाल? नाही, लिहिताना ते तसं लिहित गेलो आणि ते लिहून झाल्यानंतर काही प्रसंग त्याच्यामध्ये येतात, काही वेळेला हरवायला होतं, हरखून जायला होतं.
तर एक मी छोटा तुम्हाला त्याच्यातलं वाचून दाखवतो, म्हणजे मालवणीची सुद्धा प्रेक्षकांना सवय होईल, की आईचे मामा तिच्याकडे आले होते आणि ते तिला तिच्या गावी, मामाच्या गावी घेऊन जायला त्यांनी आग्रह केला. त्यावेळेला छोटी होती, तिचं लग्न नव्हतं झालं. तर ती म्हणाली की तळावड्याला ती गेली आणि ते म्हणाले की तळावड्या करून 4 दिवस झाले आणि बांबार्ड्यासून गडी कसलो त्यांनी निरोप घेऊन आलो. मामा म्हणालो मालू बांबार्ड्यात जाऊया. मी म्हटलं की रे, अगो तुका 4 दिवसासाठीच आणलंय मा, जास्त दिवस ठेवलंय. तर बाई ओरडत. आम्ही वाडीत गेलो तर सकाळी मालवणात जाणारी बस चुकली. आता संध्याकाळशिवाय गाडी नाही. आम्ही परत आबा नेरुरकरांकडे गेलो. संध्याकाळच्या मालवण गाडीत बसलो. गाडीत बांबार्ड्याचं कोणीतरी गावलं होतं. मामाबरोबर त्याचा काहीतरी बोलणं झाला. मामा एकदम गप्प झालो. माका काहीच कळना. मी मामाक विचारले काय रे काय झालं, तो काय सांगावतो. मामा कपड्यावर हात फिरत म्हणालो काय नाही गो, बाईची तब्येत जरा बरी नाही म्हणून सांगावतो. डॉक्टरांना औषधं दिली सत. बांबार्डे येईपर्यंत जीवात जीव नव्हतो. गाडी पुलावर उभी राहिली आणि मी शेळ्यातून धावत सुटलंय. घरात पाऊल ठेवतोय तर सगळीकडे शांत. मी आई आई म्हणत आईच्या खोलीत गेले. खोलीत आई नव्हती. ही का बरं नाही तर ही गेली खय. आणि घरातली सगळी माणसं आणि दाजी पाठ करून निजलेसत की त्या. मी तिका दाजींका विचारले दाजी आई खय. दाजी वळले माका मिठी मारून म्हणाले पोरा आता मीच तुझी आई. म्हणजे तुझी आव सध्या ह्या जगात नाही गो पोरा. पायखालची जमीन थरथर तसा की माकाच तसो भास होत तसा. 4 दिवसापूर्वी माझ्याशी बोलणारी धडधाकट असणारी माझी आई आता माका कधीच भेटूची नाही. एवढे धीराचे दाजी ते सुद्धा लहान पोरासारखे माका कुशीत घेऊन ढसा ढसा रडी होते. मी तर पोरकेपणा म्हणजे काय ह्या त्या दिवशी माका कळला. काकींजवळ घेतला, मामांजवळ घेतला. घरातली सगळी पोरं एकमेकांका मिठी मारून रड रड रडली. सगळेजण माझ्या डोळ्यातला पाणी पुसा होते आणि मी आईच्या कुशीतली ऊब शोधा होते. ह्या गोष्टीक 65 वर्ष होऊन गेली. आई गेली त्या दिवशी खूप पाऊस होतो. भांगसाळीत पूर आयलो. डॉक्टरा घराकडे येणं शक्य होक नाही. एकच दिवस ताप येता काय, सकाळी दाजींच्या कपातलो अर्धो चहा ती पिता काय आणि काकीच्या मांडीवर प्राण सोडता काय. सगळंच अतर्क्य अघटित. सत्य फक्त एकच, शेवटच्या क्षणी तिची आणि माझी भेट होणं माझ्या नशिबात नव्हता. अजूनही कोणी भंगसाळीत पूर आयलो म्हटला की काळीच गलबलता. त्या पुरातल्या लोंढ्यातून माझ्यापासून लांब लांब जाणारी आई दिसता आणि डोळ्यातून घळकन अश्रू ओघळतात. हे मी लिहिलं आणि लिहून झाल्यानंतर मी ज्या वेळेला वाचलं तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी आलं. साहजिक. अगदी खूप छान तुम्ही ही मला वाटतं सगळं कथन जे आहे आईने तुम्हाला केलं, मात्र ते लिहिणं तुम्ही म्हटलात की खरंच खूप कठीण आहे शब्दांमध्ये. अगदी आपण आणखी थोडंसं पुढे जाऊया. तुम्ही सांगितलं की सगळे जे प्रसंग घडले ते तुम्ही लिहिले, मात्र असा कुठला प्रसंग आहे का की तो आधी लिहिला आणि मग घडला. हो, खरं तर ही आत्मचरित्रात्मक अशी कादंबरी, त्याच्यामुळे ती थांबायची कुठे, त्याचं लँडिंग कसं व्हायचं याचं काही विचार माझ्या डोक्यामध्ये होते. आणि तिच्या गावी दत्त जयंतीचा उत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा होतो. माझे वडील गेल्यानंतर काही 12-13 वर्ष आम्ही तिथे गेलो नाही. आणि त्या दत्त जयंतीच्या दिवशी मी तिला बघायचं तर ती त्या वातावरणामध्ये असायची, ती हरवलेली असायची. तर आम्ही सहज तिला आता विचारलं की तुला वाटतं का की दत्त जयंतीला जावं, कारण त्यावेळच्या ती व्यक्ती असल्या कारणाने असं ते कुंकू नसलेलं कपाळ घेऊन काय जायचं वगैरे असे विचार असलेले. तर ती म्हणाली मला जमेल का आता ह्या वयामध्ये जायला. तर तिला मी म्हणालो की काय होईल, मरायला होईल आणि काय, आणि मरताना आपली काय इच्छा असते तर आपली मुलं बरोबर असायचं. तेव्हा मी आणि भाऊ बरोबर आहे, इथे काडी लावायची ती तिथे लावू, हे एवढं मी कॅज्युअली सांगितलं. ते तिला हसायला आलं त्याचं, ती बरोबर आली. आणि तो जो प्रसंग आहे शेवटचा की त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की ज्या घरामध्ये तिचा जन्म झाला, लँडिंग 1-2 ओळीचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. आता रवतारवली शेवटची इच्छा, एकदा दत्त जयंतीसाठी बांबार्ड्यात जाण्याची. हे गेल्यानंतर मी बांबार्ड्यात जाऊक नाही. मध्यंतरीच्या वर्षात बाबा, शरू, पिरता, कुमू, यमू, पबी, चंपो एक एक करत सगळे गेले. आता भावंडापैकी उरलो मी, नंदू आणि सुना. ज्या घरात गावात माझा जन्म झालो, जिकडे दाजींनी मका फुलासारख्या जपला, जिकडची पेज भाकरी आम्ही आनंदान खाल्ली, ज्या घराच्या खळ्यात मी यांच्या गळ्यात माळ घातली, त्या घराच्या पायरीर एकदा डोक्या टेकूचा असा. आयुष्यभर ज्या म्हारवान रक्षण केला त्या म्हारवाच्या खांबाक दंडवत घालूचो असा. नंदू सुनेचो हात हाती घेवचो असा. दत्ताक हात जोडून सगळ्यांक सुखी ठेव म्हणत माझ्या हातात नारळ ठेवचो असा. आणि धन्य धन्य हो प्रदक्षिणा ऐकताना आयुष्याची प्रदक्षिणा पूर्ण करूची असा. आणि हे लिहिलं अगोदर. त्याच्यानंतर आम्ही डिसेंबरमध्ये तिथे गेलो, तिला सगळे लोक भेटले आणि तिने खरंच दत्ताला हाताने नारळ ठेवला. आणि मला वाटतं की तिच्या इच्छा ज्या आहेत सगळ्या ज्या काही पूर्ण झाल्या. अगदी अगदी. आणखी काही गप्पा मारूया, मात्र इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास.
झी 24 तास अनन्य सन्मान 2011च्या या सोहळ्यात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मला कुणाची मदत नाहीये, स्वतः माझ्या बायका सेक्स वर्कर मला मदत करतील. मला त्यांचा अधिक गौरव करावासा वाटतो ज्यांनी या